दरम्यान पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराला थांबवण्यावरून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना देखील कानपिचका दिलेला आहे। धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं, मुख्य व्यक्तीस बोलू द्यावं असा सल्लाच त्यांनी दिला। परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही, पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते। आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही। आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन। शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे त्यांनीच बोलावं। पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्वाचाच भाग आहे। अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही, किंवा काही वेळेला पत्रकार सुद्धा इतरांना विचारतात। माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारताना मी सांगतो नाही, माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं। हे संकेत दोन्ही बाजूनी आहे, आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील।